नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 26 जुलै 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळू शकतो। 2 दिवसापासून आपल्याला संततधार त्याचबरोबर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस झाल्यामुळे आवक आपल्याला आज घटलेली पाहायला मिळू शकते। तर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। झालं तर पाहू की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता। आपल्याला काकडी क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 4 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 8 रुपये किलोपर्यंत आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दुधी भोपळ्यासाठी आज दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर साधारणतः 1 नंबर टॉप क्वालिटीच्या भोपळ्यासाठी साधारणतः 16 ते 18 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। कोबीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर कोबीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या कोबीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी कोबीसाठी आपल्याला आज पाहायला मिळते। टोमॅटोची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर टोमॅटोसाठी आज दर जे आहे ते 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपये ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला भुगीसाठी साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला लहान साईजमध्ये भुगीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून टोमॅटोसाठी स्थिर असलेली पाहायला मिळतात। गोसावळची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोसावळ्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला गोसावळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोळा पाहायला मिळते। तर कोळ्यासाठी दर जे आहे ते आपल्याला 10 ते 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी भेंडीसाठी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये आज चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। तर कमी क्वालिटी साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला दोडक्यासाठी आज वाढलेली पाहायला मिळतात। तर 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला दर जे आहे ते 15 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेले आहेत। आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंग पाहायला मिळते। तर चवळीसाठी आपल्याला दर जे आहे 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। हिरवी काकडीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या हिरव्या काकडीसाठी आज दर जे आहे ते 16 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये हिरव्या काकडीसाठी चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवडा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळालेले आहे। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। पावट्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। तर पावट्यासाठी आज दर जे आहे ते चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर आज बीन्ससाठी काय दर मिळालेला आहे? 65-70 रुपये। 65 ते 70 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये बीन्ससाठी पाहायला मिळते।
तर वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी 80 ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला वाटाण्यासाठी आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी 60 ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपये किलोपासून आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळालेले. तर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजीत असलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यांसाठी आज दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 25 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यांसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यांसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग्यासाठी आज 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. काळ्या भारताचं वांगं आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला काळ्या भारताच्या वांग्यासाठी 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते. आवक आहे. त्याचबरोबर दरमध्ये आपल्याला आज थोडीशी तेजी पाहायला मिळते. तोंड्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंड्यासाठी आज दर जे आहे 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला कमी पाहायला मिळते. तर त्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळालेली आहे. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 25 ते 28 रुपये किलोपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारण 20 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. हिरवी मिरचीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरचीसाठी आज दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर कमी क्वालिटीपासून म्हणजे एक नंबर टॉप क्वालिटीपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त 40 ते 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये आपल्याला हिरव्या मिरचीसाठी तेजी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते. तर कोथिंबीरीचे दर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज वाढलेले पाहायला मिळतात. आवक आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 14 ते 16 रुपयेपर्यंत आपल्याला एका गुड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी आज पाहायला मिळते. शापूची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर साईज आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 18 ते 22 रुपयेपर्यंत आपल्याला शापूसाठी एक नंबर टॉप क्वालिटीच्या शापूसाठी दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी 18 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला कमी थोडीशी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर या कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 15 ते 17 रुपयेपर्यंत आपल्याला या मेथीसाठी दर पाहायला मिळते. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपयेपर्यंत आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते. आवक आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये आज मोठी तेजी पालेभाज्यांसाठी पाहायला मिळालेली आहे.